ही कथा महाशिवरात्रीच्या त्या रहस्याबद्दल आहे, जे जाणून कदाचित तुमचेही डोळे उघडतील. आपण ज्या श्रद्धेने आज उपवास करतो, त्या व्रताची सुरुवात एका क्रूर शिकारी आणि एका बोलणाऱ्या हरिणीच्या निमित्ताने झाली होती. खूप जुनी गोष्ट आहे. एक शिकारी शिकारीच्या शोधात घनदाट जंगलात भटकत असताना रस्ता हरवला. रात्र होत आली होती आणि जंगली हिंस्त्र प्राण्यांच्या भयापोटी तो एका सुरक्षित ठिकाणाच्या शोधात होता. शेवटी तो एका बेलपत्राच्या झाडावर चढून बसला. रात्रभर शिकारीच्या शोधात असल्यामुळे तो प्रचंड भुकेलेला आणि तहानेलेला होता. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी त्याला झोप येऊ लागली. स्वतःला जागे ठेवण्यासाठी त्याने झाडाची पाने एक एक करून खाली टाकायला सुरुवात केली. त्याला हे माहीत नव्हते की ज्या झाडावर तो बसला आहे त्याच्या अगदी खाली एक शिवलिंग लपलेले आहे. नकळतपणे तो शिकारी त्या शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण करत होता आणि त्याच्या शरीरावरून ओघळणारे घामाचे थेंब त्या शिवलिंगाचा अभिषेक करत होते. अशा प्रकारे अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय त्याची अनवाणी पूजा सुरू झाली. काही वेळानं तिथे एक गर्भवती हरिणी आली. शिकार समोर पाहून शिकारी आनंदी झाला आणि त्यानं आपला बाण धनुष्याला लावला. पण त्याच क्षणी ती हरिणी मानवी आवाजात बोलू लागली. तिनं शिकाऱ्याला विनवणी केली, हे शिकाऱ्या, मला आत्ता मारू नकोस. मी माझ्या पिलांना जन्म देणार आहे, मला जाऊ दे. मी तुला वचन देते की मी पुन्हा नक्की परत येईन. त्या क्रूर शिकाऱ्याचे कठोर हृदय पहिल्यांदाच विरघळले आणि त्यानं तिला जीवदान दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रात्रीच्या 4ही प्रहरात त्या हरिणीचे संपूर्ण कुटुंब, तिचा पती आणि तिची पिल्ले एक एक करून तिथे आले. प्रत्येक वेळी शिकाऱ्यानं शिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येकानं तेच वचन दिले आणि शिकाऱ्यानं दया दाखवून सर्वांना सोडून दिले. अशा प्रकारे पूर्ण रात्र त्यानं जागून काढली आणि नकळतपणे त्याचे महाशिवरात्रीचे व्रत पूर्ण झाले. सकाळ होताच ते संपूर्ण हरिण कुटुंब दिलेले वचन पाळण्यासाठी आणि स्वतःचा बळी देण्यासाठी शिकाऱ्यासमोर हजर झाले. त्यांची ही सत्यनिष्ठा आणि प्राण्यांमधील हा त्याग पाहून तो शिकारी ढसाढसा रडू लागला. त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. त्याच क्षणी तिथे साक्षात भगवान शिव प्रकट झाले. शिकाऱ्याने अनावधानाने केलेल्या त्या कठोर व्रतामुळे आणि बेलपत्राच्या अर्पणामुळे महादेव अत्यंत प्रसन्न झाले होते. त्यांनी त्या शिकाऱ्याला आणि त्या संपूर्ण हरिण कुटुंबाला मोक्ष प्रदान केला. म्हणूनच असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या रात्री जो कोणी भक्त जागरण करतो आणि शिवाची भक्ती करतो, भोलेनाथ त्याचे नशीब बदलून टाकतात.